बायकोनं साधं जेवाय बी दिलं नाही बाबा. बायको अरे तुमचं लग्न तर झालंय. आमच्या साहेबांनी मला शब्द दिलता आपली सीट बसल्यावर तुम्ही लग्न आमची पिप्पी बाई असू दे की मग मला जरा पुढं सोड की. पुढं पुढं तर पाटलाचा गोठा आहे तिथं काय काम आहे? कपाळात गोठा घाली पुढं सोड म्हणजे गावात सोड मित्रा गोठ्यात नाही. आमच्या गावात. हा अरे मागच्या वेळी जरा एक काम अपूर्ण राहिलं होतं म्हणलं पूर्ण करावं. बरं बस 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 बस. डोक्यावर अडकल रे माझं. नाही अडकत, बसा दांड्यावर बसू. गच बसा महाराज. गच हा गच बसा. राहू द्या जातो माझं मी. जातो का काय झालं महाराज? तुम्हाला तर गावात सोडायची ना. कसली जोरात गाडी मारतो बेटा. हाय का नाही? जरा हळू गाडी चालव की. महाराज बिराज काय दिसतात का नाही? असू दे असू दे. माझं मी जातो इथनं निसर्गाच्या हाकेला उभी देत जातो. तुम्ही जावा बाबा. जशी तुमची इच्छा. काय ताण लागली काय? पाणी प्यायच्या नादान 5 मिनिट जरा विश्रांती घ्यावी म्हणलं. आता गो सकाळ सकाळ बरं तुला थकवा येतोय. काय रातभर झोप होत नाही काय? गप बाई झोपेचं काय सांगती. पहाटेच्या 4 वाजल्यापासून घरातली कामं चालू आहे. सासूला काय घरी बसल्या बसल्या काम आहे. ही राडा काढ ती राडा काढ चालूच आहे तिचं. ह्या सासा अशाच असतात बघ. पण माझं आता बरं आहे. माझं पोरगं झालंय 3 वर्षाचं. त्यामुळे दिसभर सासूचा पिच्चा सोडत नाही. बरं आहे बाई तुझं. होय की. अगं त्याला आईच्या हातचं काय नको, सगळं आजीच्या हातचं पाहिजे. आणि नवरा बी सांगतोय बाळा आईला काय येत नाही आजीला येतंय. त्यामुळे दिसभर आजीचा पिंचा सोडत नाही बघ पोरग. बाई तुझं भागतंय तुझ्या पोरामुळं. आमच्यात सासू अजून टोमणेच मारती. लग्नाला 3 वर्ष झाले अजून लेकरू बाळ नाही म्हणून. आणि नाही तसली बडबड करती बघ. होय ग मंदा तुम्ही देवादिकाचं का नाही बघत? अगं आमच्या ह्यांना कुठं भरवसा आहे ग तसल्या देवादिकावर. अगं पण त्याला नवऱ्याला कशाला सांगायचंय? आपली आपण गपचूप बघायचं. अगं आता कुठं जाते गपचूप बघायला. अगं तुझी हाक ऐकली देवानी. ते बघ साधू महाराज. चल आपण त्यांना जाऊन विचारू तुझी अडचण. चल 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 जाऊ 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 चल. गाव सोडलंय मला बोलू नको रे बाबा तिकडे. समस्या दे दना दना बोल ठना ठना. बोलणारी अगं कोणती समस्या आली तुझ्या दारी? अहो लग्नाला 3 वर्ष झाले अजून लेकरू बाळ नाही बघा. नेमकी अडचण कुणात आहे? तुझ्यात आहे का नवऱ्यात आहे? अडचण आमच्या दोघांच्यात पण नाही हो. सगळे डॉक्टर करून बघितले ते म्हणते थोडा उशीर लागल पण होईल. पण बघा की लग्नाला 3 वर्ष झाले अजून घरात पाळणाच हल्लेला नाही. ती बघ चिमणी अंगारा घे सकाळी देवाऱ्यावर ठेव. रात्री नवरा झोपला की त्याच्या उशीखाली ठेवायचा. सकाळी नवरा उठला की तो अंगारा काढायचा. ते पाणी टाकायचं व्यवस्थित मिक्स करायचा पिऊन टाकायचा. रिझल्ट 100%. लय उपकार झाले महाराज तुम. अगं वाकून पाया पडती. होय होय. अरे राहू दे राहू दे राहू दे राहू दे राहू दे राहू दे. अहो नंदाताई मंदाताई शेतातली कामं सोडून इकडे काय करताय तुम्ही? अहो महाराज आले होते म्हणलं दर्शनाला यावं इकडं. पाया पडते. दे दना दना बोल. हे हाय वय महाराज. अहो होय हे साधे महाराज नाहीत. हे बघा नंदाला लेकरू बाळवत नाही म्हणून पुढे दिली अंगाऱ्याची.
आमच्या बी घरी आला होता ही महाराज आणि माझ्या बी उशाखाली असलीच पुढे सापडली बघा. काय मी काय म्हणतो तुम्हाला, सावकाश बसून अरे बोलू ना आपण. बापरे तू बाबा, असं तनतन करून दाखवू दे तर माझं. बाबा कदा कदा मार खातोय सना 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 सना. मोठे महाराज आहेत, जरा मालकीन बरी राहू दे. आणि फरक पडेल का मला सांगा, या पुढीने फरक पडेल. नावाची पिंकी आहे मी बी. वय बाई तूच लय भारी. सांभाळून होत असत तर सांभाळा, नाही तर नवऱ्याला सांगून पंढरपुराच्या पायरीला नेऊन सोडा मला. बोल बाई बोल, कोणाचा सासुरवास चाललाय कळ ना. काय ग मालन, काय झालं वटवट करायला? आता तूच राहिली होती तेवढी बोलायला. माझं साधं बोलणं बी समजायला वटवट वाटायलंय. तुझं म्हणजे ना असं झालंय, अख्ख्या गावाला भारी सुनेच्या आरी असं काम झालंय तुझं. वय वय हौशीची सून ना मग? होय होय, ती पिंकीच आहे. काय केलं असं बघ त्या महाराजानं त्यांच्या घरी जाऊन, जी त्याच्या माग लागली. हौशीला माहित असेल का हे? तुला तर साऱ्या अख्ख्या गावाच्या उचापाती पडलेल्या असतात. आता जाऊन हौशीला सांगते बघ. सरकारने तुम्हाला पुढे नेऊन ठेवलंय, तुम्ही तहसीलदार आहात, लाल दिवा आहे तुम्हाला, आणि तुम्ही आता हौशीला सांगतेस तिची सून काय कुटाने करते ते. हौशे, ए हौशे, हौशे हाय का गं घरात? अयो माझे कीर्तन ऐकत बसली होती ना तू इथं. कीर्तन ऐकत बैस, तिकडं तुझी सून कोण्या महाराजाच्या पाठीमागं कीर्तन करत फिरती. काय झालं पिंकीनं? तुझं नाव मातीत मिळवलं बघ तुझ्या सुनेनं. त्या कोण्या महाराजाला म्हणतीया मला पोटू शिवायचं काहीतरी असं म्हणत होती. माले माझ्या सुनाचं जरी पटत नसलं ना, माझी सून तशी काय नाही. उगाच काय पण सांगू नकोस. अगं पण मी तिथं एकली थोडी होते. समध्या गावाने बघितलं तमाशा. समद्या गावाने काय सांगते? तुझा तर माझा विश्वासच नाही बघ. मी जाते. माले अग बस की, येऊ दे की पिंकीला, आपण हिताच खरं खोटं करू. नका बाई, तुझ्या पिंकीला वाटतंय आम्ही तुझ्या घरात काड्या करायला येते. नग त्यापेक्षा मी गेलेली बरे. जाते मी. अग बस. जाते मी. काय बापूराव सगळे येतात, जळले बिळे काय लक्ष देतं का नाही कोण? तुमच्याशिवाय कोण आहे इथं? तुम्ही शिका. हे काम करा, 2 फुटाचा वायरीच तुकडा बघा आपण. बघतो घरात तर नाही, असलं तर घेऊन येतो. हे हा बघा. काय काय झालं? तू आत्ताच्या आता घरी ये बघ. अगं लगेच नाही जमणार मला. इथं वस्तीवर आलोय, बापू तिथलं लाईटीचं काम चालू आहे जरा. ती काय सांगू नको, तू आत्ताच्या आत्ता घरी ये. अगं नाही जमणार, ह्यांचं घरचं सगळं लाईटीमुळे खोळावलंय. मीटर मधल्या वायरी झाल्या, सगळे काळे बिळे झाले. इथं तुझ्या बायकोने तोंड काळं केलंय, इकडे येऊन बघ. काय केलं पिंकी ना? तू येतोस का नाही? तू आत्ताच्या आता ये बर का, नाहीतर इंटरव्ह्यू पिऊनच मरून जाते बघ मी. काय ग पिंके, बरी आहेस का? बरी आहे की म्या. जेवण बिवण व्यवस्थित करते का? होय. हा जास्त दगदग करू नको. 2 काम कमी कर, पण दगदग जास्त करू नको. होय. हा अशा टायमिंगला आले काळजी घ्यावी लागते.
जरा आराम करीत जा, व्यवस्थित खात बीत जा, हा लक्ष दे स्वतःकडं. चल येऊ का? आई काय झालं? एवढं गडबडीने कशाला बोलवलं? काय तोंड घेऊन मला विचारतोच? आता मग तोंड बाजूला ठेवून कसं विचारू? काय झालं सांग पडदिशी. किती गडबडीने फोन केला? अरे बोल की पडदिशी. विचार की तुझ्या बायकोलाच. पिंके काय केलं आता तू? काय कुठे काय झालं? मग आई कशी म्हणायला लागली की तू तोंड बाजू करून घेतलं आणि काय केलं? या म्हातारीला नाही सुस्त बसल्या बसल्या काय केलं मी? ए म्हातारी कुणाला म्हणते? तुझी आई म्हातारी, मी म्हातारी नाही. अहो तुम्ही तोंडाला येते बोलता कसं? काय केलं ते सांगा बरं आधी. मी काय केलं म्हणजे सारं गाव तोंडात शेण घालते की? हा काय करते माझ्या सोबत? सासूबाई मेंदूत शेण असल्यागत बोलू नका. आधी नीट तपास करत जावा आणि मग बोलत जावा. मी ऐकून घ्यायची नाही काय बी. सांगा तपास करायला काय पोलिसाची औलाद नाही. तुझी असेल पोलिसाची औलाद, तू तपास कर. ए थांब रे. आई जरा एक मिनिट थांब. पिंके काय कुठला महाराजांचा विषय? अहो त्या दिवशी नाही का ती महाराज आपल्या घरी आला होता बघा. म्हणजे ती महाराज घरी पण घेऊन आली होतीस का त्याला? काय झालं? एक मिनिट थांब की काय बोलू घेऊन गेला. हा बोल ग बाय. घे बायकोचीच काळ घे. सारं गाव तोंडात शेण घालायला लागले ते. कुठल्या महाराजासोबत गेली पण पोटूशी राहायला लागली. आई आता हिला व्हायला लागले बरं का? काही लाज बीज आहे का नाही हो या बाईला? बोल नका असलं. लेकीला बोलतात का असं? होय पण तू कशाला बोलतीस का? बाय मी जा कुणाच्या पण माग आणि हो पुरुषी तुमच्यासारखी नाही मी. होय अगं तुला माहित आहे ना आई कशी आहे ती. मग कशाला तोंडाला लागते ती? कशी बोलते तुमच्या आई? कुणा महाराजासोबत माझं नाव सोडते. शांत बस. मी काय बोललो का? तिला काय बोलायचं ती बोलली. माझा विश्वास आहे तुझ्या. तुमची शपथ मी कुठल्या माणसाचा विचार मी नाही करत. हो ग बाय. आता मला सांग काय झालं विषय? मी रानात चालली होती तर ते आपल्या घरी नाही का आला होता तो टनाटना बाबा. तो आपल्या रानातल्या बायकांना अंगाराच्या पुढे देत होता. बर. आणि मंदाताईला म्हणलं की अंगाराच्या पुढे तुम्ही पोटूशी राहाल म्हणून. अंगाराची पुढे पोटूशी? मग आणि तुमच्याकडनं पण त्यांनी 500 रुपये नेले होते त्या दिवशी. मी तेच विचारणार होते त्याला. ते चाच पडला. पुढं काय मी त्याच्या मागं लागले. त्याला मारणारच होते मी. तेच कोणीतरी बघितलं आणि तुमच्या आईला घेऊन सांगितलं. काय बघ नको. आता तू चांगलंच काम केलं की अशा बुंदूला असं ठोकलं पाहिजे. नको रड नको शांत. त्या दिवशी माझ्या उशाखाली पण तसलीच अंगाराची पुडी होती. ठीक आहे चल तू जास्त विचार नको करू. चल तोंड बिंदू रडत हे करते. थांबा ती पुडी तुम्हीच ठेवली होती का नाही? अगं मी काय ठेवतोय? काय नाही. चल चल बाई चल. तू जास्त विचार सोडा. काय सांगून आणलं होते त्या पुड्या? अगं ते तुमच्या सासूनाची भांडणं मिटावी म्हणून. काय बोलू बिलू नका माझ्यासोबत. मला वाटलं माझा नवरा तरी चांगला असेल. ती बी आई सारखाच. अगं कोणती काय पिंके? अरे मला तेवढं शिवाजी राणा सूट केला का? काम आहे थोडं. काय ग्लास आहे ग्लास. काय अरे बा इन्व्हिजन चालू आहे होय. मग काय शिवा लागा मला बरं की लागायचं.
इथं गिलास नाही मीच बाबा बाटली दारू पेले तुला काय अरे हो, ठीक आहे सांगायचं मी बाबा? घेऊन चालू आहे हो म्हणजे गिलास बिलास घरनच घेऊन ये मग काय तयारी तुझं बघी गिलास घरनं घेऊन आला गेली दारू प्यायला इथं भरला काय आणि काय आता एवढं पिऊ का सोबतच भरून टाकू सोबत घेऊन आ दोघाला काय बरं. आता एवढा आग्रह केलाय म्हणल्यावर मग बजरंगराव कसं काय इकडे सोड म्हणलं तुझ्याकडून आलो त्यासोबत. होय यांच्यासोबत आले काय आज काय लयच उदास काय एवढा चेहरा पाडून बसलेत मग काय दुसरं काय घरचंच टेन्शन. अहो कोणाच्या घरी किरकिरी नाही मग काय एवढं तोंड पाडून बसण्यासारखं काय झालं ती तर सांगा. अरे बाबा मध्यंतरी साधू आलता आपल्या गावात. बर आणि त्यांनी मला विचारलं बाबा काय समस्या आहे. मग मी सांगितलं होतं बाबा सासूनाच्या घरात भांडणं चालू आहेत, आईचं आणि बायकोचं अजिबात पटत नाही असं तसं. मग त्यांनी मला त्या अंगाराच्या पुढ्या दिल्या, त्या घरी घेऊन गेलो. मला जर थोडा फरक जाणवला. दुसऱ्या दिवशी साधू आला, त्याला 500 रुपये दिले. तिसऱ्या दिवसापासून अजून सेमच. म्हणजे ती जरा गोंधू साधू होता. मग त्यांनी काय फरक नाही. मग इतक्या दिवसातनं आज बायकोला ती साधू दिसला. आज दिसला आणि मग काय बायकोने चांगला शापाला त्याला मागच लागली. मग गावातलं कोणतरी बघितलं आणि आईला जाऊन सांगितलं की तुमची सून साधूच्या महाग लागली. बर झाली मग शब्दात गडबड झाली. आईची किरकिरी वेगळी, बायको तिकडे रडायला लागली. आईचं तोंड बंद नाही. आलो बाबा पडदिशी घराच्या बाहेर. साधू कुठला साधू आहे? साधू आपलं काय साधा साधू आपलं भगवी कपडे, ती हातात दांडा, ती कमंडलू ती तांब्यात असला, ही रुद्राक्षाच्या माळा, खांद्यावर केस, दाढी आणि काय ती म्हणतो बरं देणा बोल ठाणा ठाणा. सकाळचा सदा काय बघ ती सकाळी आपण त्याला सोडलेला. हा अरे हे ना त्याला एवढा आदळीला गाडीवर माग बसून ती निम्यातच उतरला आणि म्हणला मी चलत जातो बाबा मला काय गाडीवर नाही. आपल्या इकडे आलाय का? गावात सोडायचं होतं त्याला. गावात आलाय का माधुराई म्हणला होता काहीतरी राहिले अर्धवट म्हणला. हा भेटू ती फक्त रे त्याच्या आईला. नाही जर त्याला हाणला नाव दुसरं. आधीच माझ्या घरी काही कमी नव्हतं कुठाने भांडणार. ह्याच्यावरून अजून ह्याच्यावरून नावावरून भांडणं मग गावाला पाहिजे. तुला साधू पाहिजे का? साधू पाहिजे. निम्याच्यावर टेन्शन मिळते बघ. काय देणार सांग? साधू हुडकून देतो. तू साधू आण. तुला कुठला भेटणार? सोय लावणार काय जी? सोय लावायला तुम्हाला साधू तर आधी भेटला पाहिजे की. अहो साधू 100% तुझ्या घरी. का मी एवढा त्याला माणूस माझ्याकडनं 500 रुपये घेऊन गेल्या वेळेस काय नाही आम्ही तू साधू म्हणशील तेव्हा तुझ्या घरी आणून सोडतो. फक्त तुला याची सोय लावा लागते. 150 रुपये तर द्यावं लागतं. जास्त काय 150 काय नाही 100 रुपयाचं लावतो नियोजन. 100 मध्ये साधू उठत सुद्धा नाही बसलेला. मग सांग आता काय 150 आम्हाला दिसत नाही साधू. 150 दिसतंय बघ. 50 देतो म्हणला आता पण ह्यांचा उमेदवार पडल्यामुळे हे म्हणते आता माझ्याकडे पैसे. आमचा उमेदवार आला असता का नाही रोज 2 दिले असते 2. पण आमचा उमेदवार आला नाही. माझं लगीन बी राहिलं सगळंच राहिलं. शब्द देतो तुम्हाला. तू साधूला ना 1 तिथं 2 कोटरी देतो तू. बघा 2 कोटरी देतो. बघ साधू फक्त संध्याकाळी घरी जाणार त्याला. बरं दिन काय द्यायला अख्ख्या गावात राव नाव आहे आपलं. आपल्यासारखा माणूस नाही कुठं. तुम्ही आता माझ्या दोन का साधू 100% करू का डन बिल? डन. संध्याकाळी साधू दारात बघा 1 नंबर 101 टाका. वाट बघ तुम्ही 7-8 वाजेपर्यंत साधूला घेऊन ये. होय होय आणतो नका टेन्शन घेऊ. आता अजून आणावं लागते आपल्याला. बाबा काय ही तुझी दयनीय अवस्था? बाबा काय तुम्हाला सांगू त्या दिवशी तुम्हाला लिफ्ट दिली बाबा. जीवनात लय मोठा पराक्रम घडला बाबा. चमत्कारच झाला बाबा. काय केलं बाबा 15 लाखाची लॉटरी लागली बाबा. 15 लाखाची. 10% माझे. 10% नाही बाबा 20% देऊ का तुम्हाला?
20% देऊ का? नाही, एक काम करू, सगळेच तुम्ही घ्या बाबा, काही विषय नाही. नको नको 20,000चं देणं पाणी आहे. 500 रुपयाचे 10 जणांचे. यायला लागले पोरं घेऊन त्याला सांगितले पोरांना कोण बघून बसायचं. तुमचा विश्वास नाही. तीच आहे. बघ बघ आई किती साधू. अरे ही तर त्या दिवशी साहेब आहे की. साहेब कुठला बोलू बाबा आहे, सगळ्यांचे पैसे लुटताय. आणि ह्याच बोलण्याच्या मागे मी मगाशी काठी घेऊन लागली होती. मग काय पोरांना बरं सापडला. मी तर येऊन सांगितलं तुम्हाला माझ्याबद्दल लगेच. माझ्यामुळे तुमच्या घरात वाद करू नका. मला आपल्या घरी कशाला नीट बोल आव्हान नको कुठला बे. खरं काय झालं? कोण आहे तू सांग. साधू आहे का तू कुठला? साधू बिदू काही नाही. मी 12वी नापास आहे. बापाने माझ्या हातात ही भगवे कपडे ठेवले. मला सांगितलं बाबा धर तुला काम जमत नाही काय जमत नाही गावोगाव फिर 4 पैसे मिळव आणि त्यातनंच तुझा उदरनिर्वाह कर. घराकडे काय फिरकू नको. बरं इथला नाही ते लोकांकडले काही बी लोकांचं ऐकत जाऊ नको आहे. किती जणांनी लुटलंस का रे? किती जणांची घरं फोडलीस तू? मी लुटलेलं नाही. तुमचे पैसे मी माघारी देऊन टाकतो. काय अरे पैशाचं तिकडे खड्यात जाऊ दे. माझ्या बायकोसून तुझं काहीतरी चालू आहे म्हणून गावामध्ये सगळी सांग बोलायला लागली. आईला येऊन सांगायला लागली. मगापासून भांडणं चालू आहे आमच्या घरात. याच्यात कसलंही तथ्य नाहीये. माझ्याकडून मी क्लिअर करतो. काल मी एका महिलेची मदत करण्यासाठी तिला अंगारा देण्यासाठी तिकडे थांबलो होतो. तिला दिवस जावे म्हणून. तिथं ताईंनी मला बघितलं. अख्ख्या गावात त्या माझ्या मागे अगं काय मग काय असलं काय बी पसरायला लागले. लोकांचे गोळे बाबडे लोकांच्या गावातल्या लोकांचा विश्वास असतोय हे असल्या बघ्या कपड्यावर. आणि हे असले बघे कपडे घालतात काय माळा घालतात. अलग निरंजन मरत सगळीकडे फिरतात. उद्यापासून दिसून गावात तुमच्या गावात दिसत नाही. माझ्या गावात सुद्धा दिसत नाही. आणि बघ कपडे घालायचे नाही. साधी कपडे घाल. चल बैठा तुम्ही जमा गाडी कशी तुमचं देतो ठरलंय. बसा खाली. किती जणांची घरं लुटल्यात फोडल्यात काय माहिती. जरा तुमच्या जरा हलक्या कानाच्या माणसं उतरकडे लुटून जातात असले लोक. अरे घरी येऊन सांगून गेलेत. मला मी गेली होती कुठं बघायला तेव्हा. बघा गेली अगं तू स्वतः डोळ्याने काय बघत नाही. बाहेरची येऊन जी सांगतात त्यावर विश्वास ठेवून टाकते. स्वतः डोळ्या काहीतरी बुद्धी वापरत जाय. लोकांना ऐकायचं. मला काय माहिती. तुला काय माहिती. काही बी ऐकते लोकांचं सुनाला काही नाव ठेवते. हे बिचारे ऐकते म्हणून काही बोलत्या. परत अजून साहेब बायकोची बाजू घेतो बायकोची बाजू घेतो. चुकलं बाबा माझं राहू दे. चुकलं. अजून किती बोलशील. किती बोलशील. प्रत्येक वेळेस तूच बोलत जा. जा स्वयंपाकाचं बघा काहीतरी. शिवा ठेवली बघ गाडी त्या पिशवीला अडकली.